चिंतामणी 11 चिंचपोकळी हा संघ जो आहे तो पुढील फेरीसाठी क्वालिफाय झालाय. तर सध्याच्या घडीला मात्र या अगोदर आपण जर पाहिलं तर शेवटी स्ट्रायकर या संघाने बाजी मारली आहे. आता या दोन संघांमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर कोण जिंकणार. खऱ्या अर्थाने मात्र गुलाबी रंगाचं टी शर्ट आणि गुलाबी रंगाचा पहिल्यांदा या मुंबई शहरामध्ये हा टेनिस बॉल वापरला जातोय. मगाशी सुद्धा आपण साहेबांच्या माध्यमातून मात्र ज्या वेळेला बॉलची पडताळणी केली गेली त्यावेळेला सुद्धा म्हटलं की फुलात फुल झेंडूचं आणि मुकेश कोळी यांनी आयोजन केलंय गुलाबी चेंडूचं. पाहूया या आयोजनातील हा मात्र 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये. निखिल दांडकरचा पहिला चेंडू स्ट्राईकवर प्रथमेश बेलछेडा अण्णा आणि जोडीला मात्र जगदीश जाधव. मॅचचा पहिला बॉल. पहिला चेंडू यॉर्कर लेंथ होता खोदून काढलाय. पॉटमॅनचा स्ट्रॉंग वापर मात्र या फटक्यामध्ये. शॉर्ट मिड विकेटला मात्र फिल्डर तैनात. एक धाव मात्र कंप्लीट होते. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं अकाउंट ओपन केलंय. बाजूलाच कॅनरा बँक आहे मला वाटतं त्या बँकमध्ये अकाउंट खोललंय. एक धाव मात्र अकाउंटमध्ये डिपॉझिट केली आहे आणि एकेरी धावेसोबत मात्र मॅचला सुरुवात होती. आमचे अनिलजी सरपरे आम्हाला सांगतात आज बँक बंद आहे, आज बँक हॉलिडे आहे, सॅटरडे आहे. पण आपली बँक चालू आहे, आपलं गुणलेखन चालू राहू द्या. या वेळेला मात्र पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय. बिटवीन गॅप आणि पंचांचा निर्णय मात्र किती धावा. 2 धावांचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. नशिबाची साथ या मैदानावरती खूप महत्वाची आहे. मगाशी सुद्धा आपण म्हटलं की 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब आणि 4 अक्षरांची मेहनत ही सर्वात महत्वाची आहे. जरा प्रेक्षकांना विनंती आहे तिकडून आपण सगळ्यांनी जरा बाजूला व्हा. तिकडे कोणी गर्दी करू नका मित्रांनो, आपल्याला विनंती आहे. निखिलचा हा तिसरा चेंडू. राईट हँड राऊंड. 4 टू गो. थोडासा थांबलाय, अडथळा येतोय. एका बाजूला काळा चौकी, एका बाजूला लालबाग. मगाशी आपण शिवडी विरुद्ध करी रोड असा सामना पाहिला. पहिल्या सामन्यादरम्यान मात्र लालबाग विरुद्ध लालबाग आपण सामना म्हटला तरी वावगा नाहीये, कारण एका बाजूला विक्रांत जाधव, दुसऱ्या बाजूला शैलेश शेडगे. एका बाजूला होती ती मात्र श्रीजा 11 लालबाग. खऱ्या अर्थाने मात्र या 13 पर्वांमधली 10 पर्व ज्या संघाच्या नावावरती लिहिली गेली तो संघ मात्र या 13व्या पर्वामध्ये पहिल्याच फेरीमध्ये बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळाला. 1 बॉल 2 ची गरज असताना अटीतटीचा सामना आणि या वेळेला मात्र लॉफ्ट केले चेंडूला. सडक पे कडक 2 धावा मात्र पंचांच्या माध्यमातून कळवल्या जात आहेत. पंच सतीशजी कुरूप खऱ्या अर्थाने मात्र या टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्हटलं तरी चालेल. अगदी संपूर्ण नियमावली तोंडपाठ. म्हणजे या पंचांकडे मात्र कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट्स आपण करूच शकत नाही असं पंचांचं पॅनल मात्र या स्पर्धेमध्ये कार्यरत आहे. सतीश कुरूप सरांच्या जोडीला मात्र मिस्त्री सर आपण बघताय स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत. तिसरे पंच म्हणून टीव्ही अंपायर म्हणून आणि पटेल सरांना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेन बॉल. या वेळेला सुद्धा जागा शोधून काढली आहे. एक धावेचा प्रयत्न होतोय. प्रेक्षकांना वारंवार मी विनंती करतोय की आपण तिकडून थोडंसं बाजूला उभं राहा, तिकडे कोणी गर्दी करू नका. संघाची धावसंख्या मात्र 6 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण केलाय निखिल दांडकरने. 1-2-2-1 असं मात्र आतापर्यंतच्या 4 चेंडूंचं विश्लेषण. पुन्हा एकदा मात्र 5वा चेंडू घेऊन प्रथमेश बेलछेडासाठी निखिल दांडकर. काळा चौकी परिसरातील एक युवा उदयोन्मुख टॅलेंटेड गोलंदाज. या वेळेला मात्र लेंथ मध्ये थोडासा बदल. ऑन साइडला मात्र पुल केलाय चेंडू आणि मैदानातून गुल केलाय हा चेंडू. एकेरी धावेने दुहेरी धावेने मात्र धावफलकाला हळूहळू पुढे घेऊन जात आहेत, धावफलकाला आकार देत आहेत. परळच्या देवीच्या आशीर्वादानं मात्र आज साई गणेश स्पोर्ट्स क्लब आणि युवासेना सहसचिव सन्माननीय मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा युवासेना चषक. साहेबांचा वाढदिवस 13 जून आणि 13वं पर्व, ज्या पर्वावरती मात्र आपल्या सर्वांनाच आहे गर्व असं हे आयोजन आहे. ट्रुलिंग स्पोर्ट्स अधिकृत युट्यूब चॅनलवरती आपल्या मोबाईलवर, आपल्या कम्प्युटरवर, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या स्मार्ट टीव्हीवर घर बसल्या सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. अशी सुवर्ण संधी मात्र आपल्या आयोजकांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या रखरखत्या उन्हामध्ये जर तुम्हाला मैदानामध्ये येऊन मॅच बघता येत नसेल तर आपण घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा पाहू शकता. यावेळेला लोअर फुल टॉस पॉइंटच्या डोक्यावरून मात्र लॉफ्ट केलं चेंडूला. पुन्हा एकदा मात्र आउट ऑफ डिफेन्स.
2 धावांचा इशारा येतो पंच सतीश कुरुप सरांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ मात्र पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर दुहेरी अंकामध्ये आहे, डबल डिजिटमध्ये आहे. 1-2-2 1-2-2 असं मात्र या संपूर्ण षटकाचं पृथक्करण आपण पाहताय. 10 धावा धावफलकावरती आहेत, कोणती विकेट गमावलेली नाहीये. एक चांगला स्टार्ट, इंग्रजीमध्ये जसं म्हटलं जातं की वेल बिगेन इज अ हाफ डन, तर एक चांगली सुरुवात जी करून दिली आहे ना, अर्ध काम मात्र या फलंदाजाने नक्कीच केलंय असं म्हणावं लागेल. निखिल दांडकरला मात्र विकेट मिळाली नाहीये, पण त्याच्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती कोणाला पाचारण केलं जाईल तर निखिल दांडकर नंतर मात्र अमेय बिरमोले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काळा चौकी संघाकडे मात्र मोठी स्टारकास्ट आहे. दुसऱ्या बाजूने अमित महाडेश्वर यांनी चांगली संघ बांधणी केली आहे. मान्यवरांची मोठी मांदियाळी मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. मुकेश अरविंद कोळी युवासेना सहसचिव यांच्या या युवासेना चषकामध्ये आज माने डेव्हलपरचे सर्वेसर्वा होल अँड सोल मिस्टर आनंद मानेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही सातत्यपूर्ण हार्दिक स्वागत करतोय. खूप चांगलं प्रायोजन, खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी सन्माननीय माने डेव्हलपर सर्वेसर्वा आनंदजी माने साहेबांचं मनपूर्वक आभार सुद्धा असतील. स्थानिक खेळाडूंना मात्र नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या या सर्व बक्षीसदात्यांच्या माध्यमातून, आमच्या पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून केलं जात असतं. अनेक बॅनर आपण बघताय अगदी बाउंड्री लाईन वरती, ज्या ठिकाणी मात्र आपले सर्व स्पॉन्सर, सर्व सहप्रायोजक या स्पर्धेचे पाहायला मिळतील. अमेय बिरमोले आणि त्याच्या समोर मात्र जगदीश जाधव यावेळेला ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू यावेळेला मात्र आउट ऑफ द पार्क. पॉइंटच्या डोक्यावरून मात्र दुहेरी धावेचा फटका. बॉलच्या मेरिट वरती मात्र फटके खेळावे लागतील. जसं मगाशी सूर्या नायडूने सुद्धा सांगितलं की या मैदानावरती मात्र तुम्हाला फटके बनवून खेळावे लागतात. ज्या वेळेला 360 अंशांमध्ये आपण खेळत असतो, सर्कल ग्राउंडवर खेळत असतो, त्यावेळेला मात्र अगदी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फटके खेळू शकता. पण या अशा बंद ग्राउंडचं क्रिकेट, जे डिक्लेअर झोनचं क्रिकेट आहे, ते खेळण्यासाठी मात्र एक वेगळी कला तुमच्या अंगामध्ये असावी लागते आणि असं क्रिकेट खेळणं मात्र मुंबईकरांना जमतं. यावेळेला मात्र ऑन साइडला केलेला फटका, मुख्य प्रवेशद्वारातून बॉल मैदानातून बाहेर चाललाय. 2 धावांचा इशारा. म्हणूनच म्हटलं जातं की मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. मुंबई इज अनस्टॉपेबल सिटी आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर हे मुंबईचं क्रिकेट सुद्धा अनस्टॉपेबल आहे. म्हणजे हंगाम कोणताही असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, मुंबईचं क्रिकेट कधी थांबलेलं नाहीये. आणि खऱ्या अर्थाने मात्र मुंबईकरांना ऍडजस्टमेंट करायला शिकवावं लागत नाही. मुंबईकर कशाही प्रकारचं मैदान असू दे तिकडे मात्र आपल्या नियम, आपल्या अटीनुसार मात्र स्पर्धा आयोजित करतात आणि स्पर्धा खेळतात सुद्धा. आपटलेला चेंडू होता, पुन्हा एकदा मात्र पुल करायचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे, थ्रो मात्र तितका खास नाहीये. एक धाव अगदी इझिली कंप्लीट होते. सिंगल धावेचा प्रयत्न. एकेरी धावेने मात्र धावफलकाच्या आकड्यावरती एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज आणि धावसंख्या मात्र 15 धावा. डबल डिजिट मध्ये स्कोर आहे. सुरुवात चांगली केली आहे दोन्ही फलंदाजाने. घातक जोडी आहे, या जोडीला तोडावं लागेल, फोडावं लागेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. मंदार गुरव, बंड्या, अनेक बंड्या आपण पाहतो. काळा चौकीला एक बंड्या आहे, घोडपदेवला एक बंड्या आहे, परळला सुद्धा एक बंड्या होता जो एक चांगला डावखुरी हाताचा गोलंदाज होता. पण आपल्या दैनंदिन कामातून मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर क्रिकेट पासून दुरावले तसे काही खेळाडू आहेत आज संपूर्ण विधानसभेमध्ये. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइडला खेचलाय फटका. पुन्हा एकदा मात्र मैदानातून बाहेर. 2 धावा घोषित स्वरूपात. महाराष्ट्राचा आदित्योदय सन्माननीय आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र या 13व्या पर्वाचं आयोजन आज पूर्ण होताना बघताय. पहिला दिवसाचा खेळ आहे आणि पहिल्या दिवसातून सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सध्या मॅचची स्थिती आपण जर पाहिलीत तर दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होण्यापूर्वी मात्र हे मॅचचं पूर्वार्ध आहे आणि या मॅचच्या पूर्वार्धामध्ये पहिल्या 2 ओव्हरचा खेळ, ज्या ठिकाणी मात्र एकच चेंडू बाकी राहिला या षटकातला. धावफलकाचा आकडा मात्र आपण जर पाहिलं तर 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत सध्या. शेवटचा एक चेंडू बाकी. जगदीश जाधव ऑन स्ट्राईक. अमेय बिरमोले आपल्या बॉलिंग रनवे वरती आहे. शेवटचा बॉल, त्याला सुद्धा पुल केलंय, मैदानातून गोल केलंय आणि शेवटच्या चेंडूवरती आलेले दुहेरी धावेसोबत 9.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र धावफलकाचा आकडा
20 धावा, 10च्या सरासरीनं मात्र 20 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. महाराष्ट्रातील नामांकित असे गुणलेखक, नामवंत असे ज्येष्ठ गुणलेखक म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा आहे असे अनिलजी सरफरे ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या या स्पर्धेमध्ये कार्यरत आहेत. प्रोलिंग स्पोर्ट्सची संपूर्ण टेक्निकल टीम आहे. 2 कॅमेरामॅन सोबत आमचे अपडेटर्स आहेत, आमचे डीजे ऑपरेटर्स आहेत, माझे सहकारी समालोचक मित्र आहेत. आमची संपूर्ण श्रीवा इव्हेंट्सची टीम आहे ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेचं संयोजन सांभाळलंय. दोन्ही ओव्हर्समधून 10-10 धावा गोलंदाजांनी खर्च केल्यात. निखिल दांडकर आणि अमेय बिरमोले दोन्ही गोलंदाजांना विकेट पटकावता मात्र आलेली नाहीये. 5 षटकांचा खेळ, 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सर्व नियम मात्र या स्पर्धेमध्ये लागू असतील. त्याचबरोबर काही घोषांकित क्षेत्र आहेत तिथे मात्र आपल्याला एकेरी दुहेरी धावा त्या ठिकाणी मिळतील. अजय सरोज उर्फ बच्चा, आज बघा मंदार गुरव आणि अजय सरोज एका संघामध्ये आहेत. पण एक वेळ आपण असाही पाहिलेला आहे, मुंबई प्रीमियर लीग दादर नायगावच्या पुरंदर स्टेडियमवरती पार पडलेलं पहिलं पर्व, आणि त्या पहिल्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर 5 रिव्हर्स षटकार अजय सरोजच्या गोलंदाजीवरती मंदार गुरवने ठोकले होते. पण आज एका संघामध्ये आहेत. आणि ज्या वेळेला असे खेळाडू एकत्र खेळतात ना, त्यावेळेला मात्र एक वेगळा आनंद या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळत असतो. अजय सरोज तसं बघायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरतीच एक मोठं नाव आहे. एक कटर गोलंदाज आहे. राऊंड विकेटचा अँगल प्रथमेश बेलछेडासाठी पहिला बॉल. पहिला चेंडू या वेळेला मात्र बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जातोय. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आलाय जरूर. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. एकेरी धावेसोबत धावसंख्या पुढे सरकते. 21 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर 2.1. 2.1 गेंदों की समाप्ति और बिना किसी नुकसान के 21 रन. चांगली सुरुवात आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर एक चांगली चढाओढ पाहायला मिळेल, एक चांगला खेळ बघायला मिळेल, एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला तर आहेच. पण ही मॅच पाहण्यासाठी एक वेगळी गर्दी मैदानावर आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट. बॉल गार्डन मधून बाहेर चाललाय. ऐतिहासिक असं हे कामगार मैदान. समोर आपण जर पाहिलं तर राजा एडवर्ड स्मारक रुग्णालय, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वाडिया रुग्णालय, टाटा हॉस्पिटल, त्याचबरोबर गांधी हॉस्पिटल, टीबी हॉस्पिटल, म्हणजे हे सर्व आपण जर पाहिलं तरी परळ नगरी, इस्पितळांची नगरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वाधिक अशी इस्पितळ मात्र या संपूर्ण मुंबईतील या भागामध्ये आहेत. आणि दरम्यान या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल मैदानातून बाहेर चाललाय. मी प्रेक्षकांना विनंती करेन की आजूबाजूने कधी कधी ॲम्ब्युलन्स जात असतात, त्यामुळे आपल्या गाड्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित पार्क करा. आजूबाजूच्या वाहतुकीला किंबहुना रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्या. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी सलग दुसऱ्यांदा आज ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा पार पडते ते खऱ्या अर्थाने मात्र अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, आदरणीय, वंदनीय, पूजनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांचे नातू, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, युवकांचं प्रेरणास्थान, वरळी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, दमदार आमदार सन्माननीय आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे यांचं मात्र शुभागमन आपल्या मैदानामध्ये होणार आहे. याचसाठी केला होता अट्टहास की हा दिवस गोड व्हावा. आणि खऱ्या अर्थाने मात्र मुकेश अरविंद कोळी, युवासेना सहसचिव, यांनी या स्पर्धेसाठी मात्र जी घेतलेली मेहनत आहे ती खऱ्या अर्थाने मात्र फळारूपाला आली आहे. 2 धावांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून, मात्र 2 धावांचा पाडा मात्र वाचायला लावलाय कुठेतरी मात्र आमच्या गुणलेखकांना. हरीश जगदीश अर्थात, आणि त्यांच्या जोडीला मात्र प्रथमेश बेलछेडा अण्णा. दोन्ही खेळाडू मात्र लेदर बॉलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर महारत हासिल आहे या फलंदाजांना. या वेळेला मात्र परफेक्ट यॉर्कर होता. अपील केली लेग बिफोर विकेटसाठी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 31 प्रमाणे हा अपील आहे, आणि अपील केली होती ती मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 36 साठी, अर्थात पायचीतचा अपील मात्र पंचांनी फेटाळून लावलाय. आणि लेगबायच्या स्वरूपात आलेल्या सिंगल धाबे रनवेवरती सज्ज होताना गेटिंग रेडी फॉर ओव्हर नंबर 4. 30 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस आफ्टर 3rd ओवर. बिना किसी नुकसान के 30 रन. एक अच्छी साझेदारी इन दोनों बल्लेबाजों के बीच और एक अच्छी पार्टनरशिप बिल्ड करते हुए
अपने आप को बहुत बेहतरीन तरीके से सेट किया इन दोनों बल्लेबाजों ने। थोड़ा समय लिया, सिंगल डबल्स के साथ शुरुआत की, बड़ा शॉट खेलने का कोई इरादा नहीं दिखाई दिया। सिंगल डबल इस मैदान का ये स्वरूप जो है, डायमेंशन देखे अगर मैदान का, तो छोटे आकार का ये मैदान है और इस मैदान में सिंगल डबल बहुत आसानी से आपको मिल सकते हैं, लेकिन नसीब का साथ भी होना बहुत जरूरी है, लक फैक्टर जो कि काम करेगा इस मैदान में। निखिल दांडकर आएंगे ओवर नंबर 4 लेकर, अपना वैयक्तिक ये दूसरा स्पेल पूरा करने के लिए शुरू करेंगे। स्ट्राइक पर होंगे जगदीश यादव, नॉन स्ट्राइक पर प्रथमेश बेलछेड़ा। शानदार ग्राफिक्स आप देख पाएंगे प्रोलिंग स्पोर्ट्स पर, और जिस प्रकार की जर्सी है उस प्रकार का ये स्कोर कार्ड आपको देखने मिलेगा दोनों टीमों के लिए। इस बार भी यॉर्कर लेन गेंद करने का प्रयास, थोड़ा सा मिसफील्ड, थोड़ा सा फंबल हुए वहां पर, सिंगल चुराने का मौका मिला। पलक झपकते ये सिंगल कंप्लीट किया। दोनों बल्लेबाजों के बीच अच्छा आपसी तालमेल जो है, हैंड एंड जो कोऑर्डिनेशन है वो बहुत ही बढ़िया रहा है दोनों बल्लेबाजों का। एक चांगलं हँड अँड कोऑर्डिनेशन, एक चांगला ताळमेळ, चांगलं बॉन्डिंग, चांगलं अंडरस्टँडिंग, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं कोऑर्डिनेशन, आणि हे महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये। रनिंग बिटवीन द विकेटमध्ये येस, नो आणि वेट या 3 शब्दांचा योग्य वापर तुम्हाला करावा लागतो, आणि सध्या मात्र तो केला जातो या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। क्रिकेटच्या पटलावरती 4 टी खूप महत्त्वाचे, ते टी म्हणजे टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग आणि ताकद। पुन्हा एकदा मात्र वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न, चांगली पार्टनरशिप, अगदी भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याचबरोबर सर विनोद कांबळी यांच्या मधली जी पार्टनरशिप आहे ना, तसा काहीसा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। एक मोठं टार्गेट मात्र सेट करण्याचा प्रयत्न होतोय या दोन्ही फलंदाजांकडून। अयान स्टार लालबाग, अमित महाडेश्वर अँड टीम। दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुरेश बने 11, दिलीपभाई गवस, सिद्धेजी भोसले। या वेळेला मात्र कट केलाय बॉल, टप्पा पडल्यानंतर हलकासा स्विंग झालाय, हलकासा कट झालाय आणि निघून चाललाय मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेला। हा पहिला निर्धाव चेंडू बघायला मिळतो या संपूर्ण इनिंग मधला, म्हणजे जवळपास 20 चेंडू आणि त्यानंतर मात्र हा पहिला डॉट बॉल आहे या इनिंग मधला। ही महत्वाची गोष्ट आहे की आतापर्यंत एकही डॉट हाताळलेला नव्हता, एकही निर्धाव चेंडू हाताळलेला नव्हता गोलंदाजांनी। 3 बॉल पूर्ण, चौथा चेंडू घेऊन निखिल। या वेळेला मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये, आणि प्रयत्न तर चांगले केले, एफर्ट्स तर लावले, पण या वेळेला मात्र बॉल पुन्हा एकदा मैदानातून बाहेर। पंचांचा इशारा मात्र दुहेरी धावेचा। दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आज। क्रिकेट का खेल कुछ इस प्रकार का रहा है कि अगर आप अच्छे खेलोगे तो आपको तालियां देंगे, वरना लोग आपको गालियां भी देंगे। अच्छे फॉर्म में रहेंगे खिलाड़ी तो उनको बहुत ज्यादा डिमांड होती है, अगर आउट ऑफ फॉर्म चले जाते हैं तो फिर कोई उन्हें पूछता भी नहीं कि क्या आप मेरी टीम में खेलोगे। उस खिलाड़ी को थोड़ा सा बैक किया जाना जरूरी है, उसे थोड़ा उत्साहित करे, प्रोत्साहित करे, तब जाकर वो अच्छा खेल दिखाने की कोशिश जरूर करेगा। इस बार भी इनसाइड आउट खेलने का प्रयास था, स्लिप की दिशा में गेंद जाती हुई सिंगल के लिए। और ऐसे समय मुझे लगता है खिलाड़ियों के लिए वो कविता बनी है जस्ट कवि हरिवंश राय बच्चन जी की, कि जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। एक शानदार क्रिकेट आपण अनुभवतोय। निखिल दांडकर एक चांगला गोलंदाज आहे, पण विकेट पटकावण्यामध्ये आतापर्यंत तरी अयशस्वी आहे। ही जोडी तोडावी लागेल, ही जोडी फोडावी लागेल, परंतु हा चेंडू मात्र हलकासा हरकत करताना बघायला मिळाला। यष्टीरक्षक मंदार गुरवच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। 4 षटकांचा खेळ संपलाय। एक चांगलं षटक मात्र या ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या। आतापर्यंतची सर्वात किफायती गोलंदाजी या 4 ओव्हर मधली। 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 35 धावा बिनगडी बाद। आतापर्यंत या ओव्हर मध्ये धावांवर अंकुश जरूर लावलं, पण विकेट पटकावता आलेली नाहीये, हे खूप महत्वाचं राहील। 30+ स्कोर या मैदानावरती या बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगला स्कोर मानला गेलाय। म्हणजे पहिल्या मॅच पासून आपण जर लक्ष टाकलं तर 37, त्यानंतर 35, तिसऱ्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 26 धावा सुद्धा तिकडे मात्र अगदी आपण जर पाहिलं तर डिफेंड होऊ शकतात, हे दाखवून दिलं।
श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 चिंचपोकळी संघाने. शेवटच्या षटकासाठी मात्र अनिकेत चव्हाण, एक जिद्दी खेळाडू, एक चिकट खेळाडू म्हणून अनिकेत चव्हाणचं नाव घेतलं जातं. काळा चौकी परिसराला बिलॉंग करणारा हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे असं आपण म्हणू शकतो. जितका कस मात्र गोलंदाजीत लावेल तितकाच कस मात्र फलंदाजीतही तो लावताना आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळालाय. अनेक स्पर्धा गाजवल्यात, मग तो शिवडी विधानसभेमध्ये असो किंबहुना संपूर्ण मुंबई शहरामध्ये असो. स्थानिक क्रिकेटसाठी मात्र नेहमीच प्राधान्य राहिलं या खेळाडूंचं. येत्या आणि या वेळेला फुल टॉस बॉल. येत्या 25 आणि 26 जुलै 2026 या कालावधीमध्ये काळा चौकीच्या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग मैदानावरती मात्र आपण जर पाहिलं तर शिवडी विधानसभा प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पार पडताना बघणार आहोत. इन्व्हायटेड संघ असतील या स्पर्धेमध्ये आणि स्पर्धेची अधिक माहिती मात्र आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोहोचलेलीच आहे. पण अधिक माहितीसाठी मात्र आपण दिलीपभाई गवस, शैलेजी शेडगे, मयुरेश भवर किंबहुना शैलेश हरमळकर यांच्याशी संपर्क साधू शकता. यावेळेला मात्र हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. लॉंग ऑन वर फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट आहे. एकेरी धावेने मात्र धावफलकाचा आकडा बदलतोय. धावसंख्या पुढे सरकते. 37 ऑन बोर्ड, 37 धावा धावफलकावरती. ऍटलिस्ट असं दिसून येतं की 40 पलीकडे मात्र ही धावसंख्या जाऊ शकते. एक फायटिंग टोटल आहे, कारण समोर जर आपण पाहिलं तर मोठी बॅटिंग स्क्वॉड आहे, बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या समोर मात्र जर सामना जिंकायचा असेल तर एक चांगलं टार्गेट सेट करणं आवश्यक आहे. या दोन्ही फलंदाजांना ते चांगलंच ठाऊक आहे. एका बाजूला जगदीश जाधव ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला प्रथमेश बेलछेडा अण्णा. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न. यावेळेला मात्र ओव्हर दी कव्हर्स निखिल दांडकरच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्राइकिंग एंडला थ्रो, पण चीते की चाल, बाज की नजर और इन दोनों बल्लेबाजों की रफ्तार पर संदेह नहीं करते. ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम कॉलिंग त्या ठिकाणी बघायला मिळालं. या वेळेला सुद्धा ऑन साइडला फटका जातोय 2 धावांसाठी. डबल डबल धावा ज्या आहेत ना या मैदानावरती मात्र खूप महत्वाच्या राहिल्यात. मगाशी 26 धावा डिफेंड झाल्यात. आता या सामन्यामध्ये मात्र एक मोठा स्कोर उभा राहताना आपल्याला बघायला मिळतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 45 धावा बनल्या गेल्या होत्या. सध्याचा स्कोर आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती मात्र 41 आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या डावातला. मॅचचा पूर्वार्ध आपण बघतोय. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र एक छोटीशी विश्रांती असेल आणि त्यानंतर मात्र मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल. बघूया किती धावांचं टार्गेट मात्र सेट केलं जाते या मॅचच्या पूर्वार्धामध्ये. पहिल्या डावातून 2 चेंडू शिल्लक. या वेळेला मात्र बॉल हवेत उभा राहिलाय. यष्टीरक्षक मंदार गुरव बॉलचा पाठलाग करतायत, पण बॉल मात्र गार्डन मध्ये. चांगली उंची गाठली आणि दिशा ही मात्र त्या ठिकाणी गार्डनच्या दिशेला होती. एक धाव मात्र नक्कीच घोषित स्वरूपातली आणि संघाच्या खात्यामध्ये मात्र धावफलकाच्या आकड्यात बदल होतोय. 42 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. नक्कीच धोका पत्करावा लागेल. शेवटचा बॉल आहे. जर एखादा मोठा फटका बघायला मिळाला तर मजा येईल मॅच मध्ये. पण अनिकेत चव्हाण संधी देणार नाहीयेत. यावेळेला समोर बघा, हाच प्रयत्न केला जात होता आणि यावेळेला मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट. फ्री होम डिलिव्हरी आहे त्या ठिकाणी. मात्र हातात सोपा झेल आहे आणि विकेटचं बदल शेवटच्या चेंडूवरती. एकूण धावसंख्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर जगदीश जाधवच्या विकेट सोबत 1 गडी बाद 42 आणि जिंकण्यासाठी मात्र 43 धावांची आवश्यकता. चेक चेक. तर आमच्या विनंतीस मान देऊन मात्र आज व्यासपीठावर आपण पाहतोय माने डेव्हलपरचे सर्वेसर्वा आनंदजी माने साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा एक विशेष सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक महाराष्ट्र राज्य सहसचिव युवासेना माननीय श्री मुकेश अरविंद कोळी साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. मायाची आणि प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आज मात्र साहेबांना दिलं जाते या स्पर्धेनिमित्त आणि साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू सो मच माने डेव्हलपरचे सर्वेसर्वा आनंदजी माने सर. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेनिमित्त आपण पाहिलं तर साहेबांचं विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. माने डेव्हलपर्स हा लोगो
आज मात्र आपण पाहिलं तर आनंदजी माने आज स्वतः न चुकता आज या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलेत. थँक्यू सो मच सर. असंच प्रेम असं सहकारी नेहमी आमच्या सोबत राहू हीच परळच्या देवीच्या चरणी प्रार्थना. येस, व्हॉट डू यू कॉम्बॉक्स. सर्व सन्माननीय आनंद माने साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचंच या ठिकाणी आम्ही आभारी असणार आहे. आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून साहेब आपण इथे उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि असंच सहकार्य वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही परळच्या देवीचरणी प्रार्थना करत आहोत. 43 धावांचं टार्गेट आहे. चला लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवून द्या. स्वर्गीय सुरेश बने 11 काळा चौकी संघाला विनंती असेल आपल्या सलामीच्या फलंदाजांना आपण धाडून द्यायचंय. तब्बल लाख मुलाची स्पर्धा आहे. 1 लाख रुपयांचं पारितोषिक असणारी स्पर्धेचं आयोजन, सोबतच एक आकर्षक चषक असणार आहे. द्वितीय पारितोषिक आपण जर पाहिलं तर 50,000 रुपये रोख रक्कम आहे आणि आकर्षक ट्रॉफी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश भोसले आणि जोडीला अनिकेत चव्हाण मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवकरात लवकर आपण मात्र क्षेत्ररक्षण लावून घेण्याची विनंती असेल. त्रेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट तसं बघायला गेलं तर सोपं नाही आहे. मी विनंती करणार आहे तिकडे कठड्यावरती जे प्रेक्षक बसलेत कॉर्नरला, थोडंसं आपण आतल्या बाजूला सरकून घ्या. आमच्या कार्यकर्त्यांना मात्र थोडंसं सहकार्य आपण सर्वांनी करायचंय. इथे गेट जवळ सुद्धा काही खेळाडू मित्र आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे. अभिषेक अभिषेक मुकाशी आपल्याला विनंती असेल आपण थोडंसं मैदानातून बाहेर थांबलात तर बरं होईल. त्रेचाळीस धावांचा पाठलाग. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सिद्धेश भोसले आणि जोडीला अनिकेत चव्हाण. सर बॉल चॉईस नाहीये. कमिटी जो बॉल देईल त्याच बॉलने खेळावं लागेल. ऑलरेडी पंचांकडे 2 बॉल दिलेले आहेत.
चला, पंच जो बॉल देतील त्याच बॉलने खेळावं लागेल. आयोजकांचा हा नियम आहे. सर्व बॉल सारखेच आहेत. बॉलिंग मार्कवरती ऋतिक नागलेला मात्र या ठिकाणी पाचारण केलं जात आहे. स्ट्राईकवरती अनिकेत चव्हाण, नॉन स्ट्राईकला सिद्धेश भोसले उर्फ बच्चू आणि त्यांच्या समोर आपण जर पाहिलं तर ऋतिक नागले पहिलं षटक घेऊन 43 धावांच्या पाठलागाला मात्र आता सुरुवात होतीये. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे याचा मात्र आपल्याला आढावा घ्यायचा आहे. या पुढील 5 ओव्हरमध्ये 43 धावा जमवायच्या आहेत. स्वर्गीय सुरेश बने 11 आणि विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर अयान स्टार लालबाग. सामन्याला सुरुवात, दुसऱ्या डावाचा खेळ. 43 टू विन. 43 धावांचं लक्ष. पंच मेस्त्री सर आणि सतीश कुरुप सर ऑनफिल्ड पंच म्हणून टीव्ही अंपायरच्या भूमिकेत मात्र आपण बघताय हनीफ पटेल सरांना. मेगा स्क्रीनवरती आहे अनिकेत चव्हाण. आकर्षक असे किट्स आपण पाहता आणि त्या किट्स प्रमाणेच आपण जर पाहिलं तर आपली स्कोर पट्टी सुद्धा आहे. आपलं जे स्कोर कार्ड आहे ऑनलाईन प्रोलिंग स्पोर्ट्स वरती. पहिला चेंडू फुल टॉस. पहिल्या चेंडूवरती मात्र बॉल मैदानातून बाहेर जातोय की काय आणि 2 धावांचा इशारा आलाय. पहिल्या बॉलवरती मात्र 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा मात्र ऋतिक नागले सज्ज झालाय बॉलिंग मार्कवरती. अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून मात्र दुहेरी धावेचा फटका पहिल्या चेंडूवर. 5 ओव्हर 43चा टार्गेट. पहिल्या बॉलवर डबल आली आहे. यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला थोडस आपटण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. ओव्हर तर झालाय पण बॅकअपसाठी मात्र फिल्डर आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने मात्र धावफलकाच्या आकड्यात बदल घडतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. चांगली संघ बांधणी मात्र नेहमी करत असतात अमित माडेश्वर. त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर दिलीपभाई गवस, सिद्धेश भोसले यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे स्वर्गीय सुरेश बने 11. यंदाच्या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026च्या पर्वाचा मात्र विजेता संघ म्हणून सुद्धा स्वर्गीय सुरेश बने 11 या संघाचं नाव कोरलं गेलं. ओव्हरपिच चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र लॉफ्ट केलं चेंडूला आणि बॉल मैदानातून बाहेर. 2 धावांसाठी. एक चांगली खेळपट्टी मात्र आपण पाहता या स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मात्र आपण जर पाहिलं तर खेळपट्टीचा जो दर्जा आहे तो सुद्धा तितकाच महत्वाचा राहिलाय. काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपल्याला बघायला मिळते. पण आपल्यासारख्या या शिवडी विधानसभा परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर जितकी मैदान आहेत त्या सर्व मैदानावरती मात्र मातीची खेळपट्टी तुम्हाला अनुभवायला मिळेल. मग ज्यामध्ये आपण सुरुवात करूया काळा चौकीपासून. काळा चौकीचं ऐतिहासिक असं शहीद भगतसिंग मैदान. तिथून मात्र आपण थोडंसं शिवडी साईडला गेलं तर शिवडी बाजूला मात्र प्रबोधनकर ठाकरे क्रीडांगण, त्यानंतर मात्र कामगार मैदान, परळ नरे पार्कचं मैदान, त्यानंतर मग आपण जर पाहिलं तर गोदरेज क्रीडांगण, पेरू कंपाऊंड, गरम खड्याचं मैदान, अशी जी मैदान आहेत त्या सर्वत्र आपण जर पाहिलं तर मातीची खेळपट्टी आपल्याला अनुभवायला मिळते. आणि चांगला सराव आहे या खेळाडूंना मातीच्या खेळपट्टीवरती खेळण्याचा. कारण अनेक स्पर्धा आपल्या भागामध्ये पार पडत असतात, संपूर्ण विधानसभेमध्ये पार पडत असतात. नुकतीच शिवडीच्या प्रबोधनकर ठाकरे क्रीडांगणावरती मात्र शिवडीची श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित महालक्ष्मी प्रीमियर लीग, एक भव्य दिव्य असं दिवस रात्र प्रकाश झोतातलं आयोजन आपण अनुभवलंय. आणि या संघामधून पण आपण जर पाहिलं तर अनेक खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळले होते. मग अनिकेत चव्हाण असेल, त्याचबरोबर सिद्धेश भोसले असेल, राहुल कहार भोपीला सुद्धा आपण पाहिलं होतं. ओहो, बॅटमधून मात्र एक मधुर आवाज आलाय.
चेंडू आउट ऑफ द पार्क झालाय. 2 धावांचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. जगदीश जाधव, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा, अण्णा, अनेक असे खेळाडू, मितेश दलाल, डॉनला पण पाहिलं होतं त्या स्पर्धेमध्ये. निखिल दांडकर एक चांगला गोलंदाज पाहायला मिळाला या संपूर्ण हंगामामध्ये. मगाशी आपण निखिल जयस्वाल या युवा टॅलेंटेड गोलंदाजाची गोलंदाजी पाहिली. अप्रतिम असा शेवटचा चेंडू त्याने जो हाताळला ना, खऱ्या अर्थाने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकणारा तो चेंडू होता. सर्वच प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतलं होतं निखिल जयस्वालने. सध्या मात्र ऋतिक नागले पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा मात्र दर्जेदार फटका अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून आलाय. 2 धावांसाठी मात्र चेंडू आउट ऑफ डिफेन्स. 2 धावांसोबत मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 2-1, 2-1, 2-2 असं मात्र या संपूर्ण ओव्हरचं विश्लेषण आहे. आणि 10 धावा म्हणजे अगदी फर्स्ट इनिंग प्रमाणेच या संपूर्ण मॅचची जी सुरुवातच आपण पाहिली तर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 3 ओव्हर दरम्यान 10ची सरासरी कंटिन्यू ठेवली होती. आणि तीच कन्सिस्टन्सी मात्र याही इनिंगमध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनगडी बाद 10 धावा धावफलकावरती. आमचे दोन्ही कॅमेरामन सुद्धा खूप मेहनत घेत आहेत या संपूर्ण स्पर्धेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे, खऱ्या अर्थाने मात्र आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतभर मात्र या संपूर्ण टीमने काम केलंय आणि आजही करतायत आणि यापुढे करत राहतील. कारण विपुल पंडुलकर यांचं एम, त्यांचा जो विजन आहे तो खूप सुंदर आणि खूप क्लिअर आहे. टेनिस क्रिकेटला मात्र एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम सातत्यपूर्ण करत आले आहेत. नेहमीच चांगले ग्राफिक्स, त्याचबरोबर चांगलं कॅमेरा वर्क, तंतोतंत असं गुणलेखन, अपडेटर. आमच्या समोर जर आपण पाहिलं तर जी स्क्रीन आहे अगदी बारकाईने मात्र ही सर्व कामं ते पडताळत असतात, हाताळत असतात. मितेश दलाल यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल होता. कव्हर्सच्या डोक्यावरून झाडाला लागून बॉल आत आलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. थ्रो स्ट्रायकिंग एंडला केला गेलाय आणि बघता बघता डोळ्याची पापणी लवते ना लवते मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. दुहेरी धावेसोबत संघाची धावसंख्या आपण पुढे सरकताना बघतोय 12 धावा स्कोर कार्ड वरती. मितेश दलाल उर्फ डॉन याच परळ परिसरातला हा खेळाडू आहे. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक युवासेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी मात्र नेहमीच टेनिस क्रिकेटचा दर्जा वाढवण्याचं काम करत असतात. आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये तर चांगली कामगिरी आहेच, पण एक उत्तम खेळाडू म्हणून सुद्धा मुकेश अरविंद कोळी यांचं नाव घेतलं जातं. छोटासाही परळ संघासाठी मात्र बरेच वर्ष त्यांना खेळताना आपण बघितलं. पण सध्या मात्र आता आपण जर पाहिलं तर राजकीय क्षेत्रामध्ये जास्त वाटचाल त्यांची बघायला मिळते. किंबहुना मात्र सध्या आपल्या राजकीय वाटचालीवरती मात्र त्यांनी फोकस केलंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच क्रिकेटशी जुळलेले राहिलेत बरेच वर्ष, जवळपास 13वं पर्व. आणि यावेळेला सुद्धा बॉल मात्र मैदानाच्या आत आहे. स्लिपचा फिल्डर तिकडे डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न करतोय. 43चा पाठलाग आहे. एखादा तरी मोठा फटका मात्र गरजेचा पडणार आहे. किंबहुना मगाशी ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये 2-2 धावा जमवण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजांच्या माध्यमातून, तशी काहीशी खेळी मात्र यावेळेला अनिकेत चव्हाण आणि सिद्धेश भोसलेला करावी लागेल. आमचे साई गणेश स्पोर्ट्स क्लबचे सर्व कार्यकर्ते सुद्धा खूप मेहनत घेत आहेत. यावेळेला मात्र बॉटमहॅनचा स्ट्रॉंग वापर आणि सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा चेंडू चाललाय. पहिला धक्का लागेल स्वर्गीय सुरेश बने 11 संघाला. अनिकेत चव्हाण गॉन. लोअर फुल टॉस होता. पाय पकडून मात्र गोलंदाजी करायचा प्रयत्न. मनगटाचा वापर मात्र फटक्यामध्ये जरूर केला गेला, परंतु सरळ खेळाडूच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विस्थावतोय. विकेटचं पतन. पहिला गडी बाद होतोय. स्वर्गीय सुरेश बने 11 संघाला पहिला हादरा. 15 या धावसंख्येवरती मात्र ही पहिली विकेट गमावली जाते. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. मंदार गुरव उर्फ बंड्या.
एक धुवाधार फलंदाज म्हणून मंदार गुरवची सुद्धा ओळख आहे, पण आज आपल्याला मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. मी अमोलजी तावटे यांना विनंती करेन की आपण जिथे कुठे असाल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. छोटासाई परळ या संघाचे मुख्य प्रबंधक सन्माननीय अमोलजी तवटे यांना मी विनंती करतोय, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या. आपलं साई गणेश स्पोर्ट्स क्लब आयोजित युवासेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली या युवासेना चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान 43 धावांचा जो पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या दुसरी ओव्हर मितेश दलाल उर्फ डॉनच्या हातामध्ये आहे. 2-2-1 विकेट आणि डबल असं मात्र या संपूर्ण 5 चेंडूंचं विश्लेषण. शेवटचा चेंडू शिल्लक 17 धावा आणि यावेळेला मात्र सिंगलचा प्रयत्न, चोरटी धाव घेतली जाते आणि या एकेरी धावेसोबत ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. एकेरी धावेसोबत धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 18 चेंडूंमध्ये मात्र सामना जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 25 धावांची. म्हणजे जवळपास 8.5च्या सरासरीने मात्र फलंदाजी करावी लागणार यानंतर. 18 बॉल्स टू गो अँड 25 रन्स टू विन. 18 चेंडू आणि 25 धावा. काही घडू शकतं या मॅच मध्ये. प्रेक्षक सुद्धा मात्र उत्सुक आहेत, त्यांना सुद्धा जाणून घ्यायचंय की या मॅचचा विजेता कोण. आणि आपण पाहतोय लताताई राटे, त्याचप्रमाणे वैभवीताई चव्हाण आणि त्याचप्रमाणे श्वेताताई राणे या सगळ्यांचं या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय. माझी नगरसेविका आहेत आणि या ताईंचं या स्पर्धेनिमित्त आपण पाहिलं तर युवासेना चषक 2026 13व्या पर्वामध्ये आगमन झालेलं आहे. ताई आपलं सहर्ष स्वागत. जय महाराष्ट्र. यस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. नेहमीच युवासेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या या युवासेना चषकाला आवर्जून भेट देण्यासाठी उपस्थित राहत असतात आपल्या शिवसेनेच्या सर्व रणरागिणी. ताई आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सन्माननीय लताताई रहाटे, सन्माननीय वैभवीताई चव्हाण, सन्माननीय श्वेताताई राणे, सर्वांचं सहर्ष स्वागत. दरम्यान 18 चेंडू आणि 25 धावासह या मॅचचं समीकरण आहे. जगदीश जाधवच्या हातामध्ये ओव्हर नंबर 3 सोपवली गेली आहे. 43 धावांचा पाठलाग, 5 षटकांचा खेळ. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू फुल टॉस, पण हा फुल टॉस मिस केलाय. अगदी गोलंदाजाने दिलं गेलेलं हे निमंत्रण होतं की आ सांड मुझे मार, पण ते निमंत्रण मात्र स्वीकारता आलेलं नाहीये मंदार गुरवला. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल. फुलटॉस बॉल हा एखाद्या बेरर चेक प्रमाणे असतो, त्यावर तुम्हाला मात्र धावा लिहायच्या आहेत आणि डिपॉझिट करायच्या आहेत. आज काळा चौकीचे सुद्धा बरेच प्रेक्षक या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आमचे मित्र अक्षय मोहिते सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज खूप लांबून मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी ते आले आहेत. जसं त्यांना कळलं की आज कामगार मैदानामध्ये स्पर्धा आहे, तसं मात्र सांगलीहून मात्र ही स्पर्धा बघण्यासाठी आज इथपर्यंत पोहोचलेत. सहर्ष स्वागत आहे अक्षयजी. आज सर्वच मान्यवर मॅचचा आनंद घेत आहेत. 43 धावा जे एक फायटिंग टार्गेट आहे. यावेळेला मात्र बॅकफुटवर सरकून खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर दी कव्हर्स मात्र प्रेक्षकांना विनंती आहे वारंवार मात्र आपण तिकडून जरा बाजूला उभं राहा. तिथे कोणीही उभं राहू नका, तिथे गर्दी करू नका अजिबात. स्पर्धा आपल्यासाठीच आहे, पण आयोजकांना सुद्धा आपलं थोडंसं सहकार्य गरजेचं आहे. अनेक प्रेक्षक यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल हवेत उभा राहिलाय. स्वतः गोलंदाज जगदीश जाधव आणि मोठा विकेट. मंदार गुरव, काळा चौकीचा बंड्या, बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. गोलंदाजाने केलाय घात आणि फलंदाज होतोय झेलबाद.
आणि हे सेलिब्रेशन पहा, जगदीश जाधव आणि, आनंदात आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर दिव्याताई घाडीगावकर ताईंचं देखील या स्पर्धेनिमित्त आगमन. ताई, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे युवा सेना चषक 2026 13व्या पर्वामध्ये. नक्कीच मेगा स्क्रीनवरती आपण बघताय सन्माननीय दिव्याताई घाडीगावकर यांचं शुभागमन मैदानामध्ये होत असताना. ताई, जय महाराष्ट्र, आपलं सहर्ष स्वागत आहे. युवा सेना सहसचिव मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या युवा सेना चषकामध्ये 43 धावांचं टार्गेट आहे, पण तसं बघायला गेलं तर इतकं सोपं नसणार आहे 43 धावांचं हे टार्गेट चेस करणं. नवीन फलंदाज दाखल होतोय मंदार गुरवच्या जागेवरती आदित्य. खऱ्या अर्थाने मात्र महाराष्ट्राचा हा आदित्योदय. महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तथा शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, युवकांचं प्रेरणास्थान, वरळी विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे यांचं मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. आणि साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र सालाबाद प्रमाणे आयोजित हा युवा सेना चषक आपण बघत आहात. 13 जून आणि 13वं पर्व हा एक योगायोग आहे. या स्पर्धेच्या 13व्या पर्वामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. या वेळेला मात्र मोठ्या फटकेची तयारी दाखवली होती आदित्यने. बॉल सरळ लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये, जिथे आपण क्षेत्ररक्षक तैनात असलेला पाहताय. प्रणव होते त्या ठिकाणी. मात्र ओव्हरची समाप्ती झालेली आपल्याला बघायला मिळेल. 3 षटकांखेरीज संघाची एकूण धावसंख्या 10, 8 आणि 5 म्हणजे एकूण 23 धावा मागील 3 ओव्हरमध्ये जमवल्या गेल्यात. आणि जिंकण्यासाठी मात्र 12 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. मेगा स्क्रीनवरती मात्र आपण प्रोलिंग स्पोर्ट्सवर हे मॅचचं इक्वेशन बघताय. 12 चेंडू आणि 20 धावा. अतिशय सुंदर असे ग्राफिक्स आपल्या प्रोलिंग स्पोर्ट्सच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या स्पर्धेला आपल्या जगभराच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम करते. ऑनफिल्ड पंच म्हणून मात्र आपण जर पाहिलं तर मिस्त्री सर आणि सतीजी कुरूप आपण पाहताय. टीव्ही अंपायर म्हणून हनीबाई पटेल. 3 पंचांचं एक तटस्थ आणि निष्पक्ष असं पॅनल या मैदानामध्ये आपण बघू शकता. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती राहुल कहार भोपी, आपल्या लालबागच्या पेरू कंपाऊंड परिसरातला हा खेळाडू. आणि खऱ्या अर्थाने मात्र मागील काही वर्षापासून आपण जर पाहिलं तर याही खेळाडूचा बोलबाला राहिला, याही खेळाडूची चर्चा होते संपूर्ण शिवडी विधानसभेमध्ये, संपूर्ण किंबहुना मुंबईमध्ये. असे खेळाडू आहेत बेस्ट वर्सेस बेस्ट, एकापेक्षा एक वरचढ आणि एकापेक्षा एक मातब्बर अशा खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ. एका बाजूला लालबाग, एका बाजूला काळा चौकी. सध्या तरी मात्र सरदारच्या नाक्यावरती ही मॅच आहे. आता तिथून लालबागला जाईल की तिथून काळा चौकीला जाईल हे बघायचं आहे. बारा चेंडू आणि 20 धावा. एक मोठा फटका मात्र स्वर्गीय सुरेश बने 11 संघाला मॅच मध्ये आणू शकतो. किंबहुना असे 2-2 धावांचे फटके आले तरी चालतील, पण चौकार षटकार आला एखादा तर सोन्याहुनी पिवळा असं म्हणता येईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. ओहो, या वेळेला सुंदर चेंडू होता राहुल कहारचा. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू आलाय. आता 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी धावा येत आहेत तर कधी डॉट बॉल येतोय. अजूनही सामना संपलेला नाही. तसं बघायला गेलं तर शेवटपर्यंत लढावं लागेल, झुंजावं लागेल. और बचेंगे तो और भी लढेंगे. या वेळेला मात्र लाऊड अपील केलाय, पण पंचांनी मात्र तो अपील फेटाळून लावलाय. पंच मात्र इंटरेस्टेड नाही आहेत. आणखीन एक सिंगल रन मात्र लेगबाईच्या स्वरूपातली पंचांच्या माध्यमातून मात्र येते. एकेरी धाब्यासोबत धावफलकाचा आकडा बदलतोय. आता 9 चेंडू शिल्लक राहिलेत. 17 धावांचा अजूनही पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या इनिंग दरम्यान मात्र जगदीश जाधव आणि
प्रथमेश बेलछडा दोन्ही फलंदाजांची मात्र एक अभेद्य अशी जोडी आपण पाहिली. चांगला खेळ केला. 42 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या. 43चं टार्गेट सेट केलं. राहुल कार यावेळेला मात्र समोर आपण जर पाहिलं तर सिद्धेश भोसले आणि त्यांच्या बॅट मधून मात्र हा दुहेरी धावेचा फटका मला वाटतं त्या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळतोय. सर डिक्लेअर आहे की सिंगल आहे? 2 धावा आहेत. येस, धावून काढलेत. दोन धावा आहेत. येस, 2 धावा मात्र धावून काढलेले आहेत कारण बॉल मगास प्रमाणेच या वेळेला झाडाला लागून मैदानाच्या आत आला होता. कोणत्याही स्वरूपात धावा मात्र 2च मिळणार आहेत इतकं मात्र नक्की. काय घडतंय बघूया या सामन्यादरम्यान. एक चांगली चुरस बघायला मिळते. सिद्धेश भोसले सुद्धा हार मानायला तयार नाहीयेत. या वेळेला सुद्धा मोठा फटका ऑन साइडला खेचलाय. बॉल आत येईल का बाहेर जाईल? अंदर या बाहेर. या मैदानाची हीच खासियत राहिली आहे की जोपर्यंत बॉल खाली पडत नाही ना तोपर्यंत मात्र मॅच समीकरण मात्र बदलत नाही. इथे आमचे स्कोरर सुद्धा वाट बघत असतात पंचांकडून काय निर्णय येतोय. सध्या स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 30 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. अमोलजी तवटे आज आपल्या समवेत उपस्थित आहेत, ज्यांनी मात्र गेली कित्येक वर्ष छोटासाही परळ या संघाचं व्यवस्थापन सांभाळलं. या वेळेला मात्र सुंदर चेंडू होता. सिद्धेश भोसले मात्र मिस करतायत हा चेंडू आणि खरंच हा चेंडू मात्र मिस झाल्यानंतर त्यांच्याही चेहऱ्यावरती थोडीशी काळजी बघायला मिळाली. या मॅच बद्दलचं थोडंसं टेन्शन वाढलेलं मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती झळकून आलं. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. आज मान्यवरांची मोठी मांदियाळी व्यासपीठावरती उपस्थित असलेली आपण बघत आहात. आज सन्माननीय लताताई रहाटे, सन्माननीय वैभवीताई चव्हाण, सन्माननीय श्वेताताई राणे आणि सन्माननीय गाडीगावकर मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलजी तवटे मात्र आपल्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन, नेत्रदीपक असं आयोजन, डोळे दिपवणारं असं आयोजन, 1 लाख रुपयांचं पारितोषिक असणारं हे आयोजन, 1 लाख मुलाची स्पर्धा आपल्या ऐतिहासिक अशा या कामगार मैदानावरती रंगते. जगदीश जाधव मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. काय घडतंय काय बिघडतंय बघूया. एक मोठा फटका गरजेचा आहे, फटकावता येईल हे मात्र त्यांना पाहायचंय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर गोलंदाजी आणि या वेळेला मात्र सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा चेंडू चाललाय. विकेटचं होईल पतन. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र मॅचचा रिझल्ट काय येईल ना हे सांगणं थोडंसं कठीण आहे सध्याच्या या मॅचला लक्षात घेता. 13 धावांचा पाठलाग आहे आणि 13 धावांच्या पाठलागादरम्यान मात्र पहिला चेंडू शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट आली आहे. आणि नवीन फलंदाज अमेय बिरमोले मैदानाच्या आतमध्ये काळा चौकी परिसरातला आणखीन एक उदयोन्मुख युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उद्याच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट पटलावरचे तारे सितारे आपल्याला याच ऐतिहासिक अशा कामगार मैदानावरती खेळताना बघायला मिळतील. थोडंसं लक्ष आपण उद्याच्या दिवसाकडे सुद्धा टाकूया. उद्याच्याही दिवसात मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल होताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. उद्याचा दिवस आपण जर पाहिलं तर पहिला सामना विनर्स वाळकेश्वर विरुद्ध अनिरुद्ध 11 गिरगाव. दुसरा सामना रिया 11 प्रभादेवी विरुद्ध सिंग पॅकर्स डोंगरी. त्यानंतर मग 2 विजेत्यांमधला सामना होईल आणि त्यानंतर सेकंड हाफ मध्ये विक्रोलियन्स विक्रोळी विरुद्ध प्रिवान बॉयज नायगाव आणि त्यानंतर मात्र MR स्पोर्ट्स विलेपार्ले विरुद्ध मधु विक्ट्री स्क्वॉड. असे एकंदरीत 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये मात्र आपल्याला खेळताना बघायला मिळतील. हाफ ट्रॅकर चेंडू होता सिद्धेश भोसलेसाठी मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग सजवलाय आणि विकेटचं होईल पतन.
या मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आपल्याला बघायला मिळू शकते. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, आणखीन एक हादरा, आणखीन एक फलंदाज बाद. यानंतर शेवटी स्ट्रायकर आपण टॉस साठी रेडी राहायचंय. या दोन संघांमधला जो कोणी विजेता संघ असेल त्याच्यासोबत मात्र शिवडी स्ट्रायकर या संघाचा सामना होईल. या ठिकाणी मात्र आपण लागलेला बॅनर बघू शकता. सन्माननीय मनोजी जामसुतकर साहेब, सन्माननीय भारतीताई पेडणेकर, सन्माननीय सचिन भाऊ पडवळ आणि अनेक अशी नावं ज्या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या समोरच्या बॅनरवरती. हे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय किरणजी तावडे आणि अशी अनेक नावं जी आपल्या बॅनरवर झळकत आहेत. सर्वांनाच या ठिकाणी निमंत्रित केलंय. आज आमच्या युवा सेनेचे सहज सचिव, आपल्या सर्वांचे लाडके मित्र मुकेश अरविंद कोळी यांच्या संकल्पनेतून साकार या युवा सेना चषकामध्ये. दरम्यान मॅच मात्र आता समारोपाकडे वळते. ओव्हर पिच चेंडू होता, कॉट बिहाइंडचा अपील आणि तो सुद्धा पंचांनी मान्य केलाय. बॅक टू बॅक विकेट्स. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे जगदीश जाधवच्या हातामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय निलेश हडशी. ओमकार हडशी चुकीची दुरुस्ती करतोय. ओमकार हडशी मैदानाच्या आतमध्ये. श्याम सोलंकी बाद होऊन माघारी परतलाय. ओमकार हडशी मैदानाच्या आतमध्ये. विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय अयान स्टार लालबाग. शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय आणि या दोन चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती जवळपास 12 धावांची. आणि हा बॉल सुद्धा डॉट आलाय. शेवटचे दोन षटकार ठोकायचे होते आणि ज्यामध्ये मात्र आता फक्त एक बॉल शिल्लक राहिलाय आणि एका बॉलमध्ये 12 धावा बनवायच्या. समोरच षटकार आहे त्यामुळे चान्सेस थोडेसे कमी आहेत, पण काही सांगता येत नाही. क्रिकेट हा एक नेहमीच अनिश्चिततेचा खेळ राहिलाय. काही घडू शकतं क्रिकेटच्या पटलावरती. आणि यावेळेला मात्र हा चेंडूला सन्मान दिला जातोय आणि या कव्हर ड्राईव्ह सोबत मात्र हा सामना इथेच संपलाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू आलाय आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. दुसऱ्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर 43 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र स्वर्गीय सुरेश बने 11 हा संघ अयशस्वी राहिला आणि विजेता ठरला तो मात्र अयान स्टार लालबाग. अमित महाडेश्वर अँड टीम मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये जगदीश जाधव यांनी जे 3 विकेट